तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे मुंबई, बी. नवी दिल्ली, सी. चेन्नई, डी. कोलकाता. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नवी दिल्ली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली? तुमचे ऑप्शन आहे 1947, बी. 1949, सी. 1950, डी. 1952. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 1950. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रपतींची निवड किती वर्षांसाठी होते? तुमचे ऑप्शन आहे 3 वर्षे, बी. 4 वर्षे, सी. 5 वर्षे, डी. 6 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 5 वर्षे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहे महात्मा गांधी, बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी. पंडित नेहरू, डी. सरदार पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तुमचे ऑप्शन आहे राजेंद्र प्रसाद, बी. जवाहरलाल नेहरू, सी. लाल बहादूर शास्त्री, डी. वल्लभभाई पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जवाहरलाल नेहरू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती? तुमचे ऑप्शन आहे मुंबई, बी. नवी दिल्ली, सी. कोलकाता, डी. हैदराबाद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नवी दिल्ली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या किती आहे? तुमचे ऑप्शन आहे 452, बी. 545, सी. 552, डी. 600. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 552. तुमचा पुढचा प्रश्न आहे, राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तुमचे ऑप्शन आहे पंतप्रधान, बी. मुख्यमंत्री, सी. राष्ट्रपती, डी. न्यायालय. तुमचे योग्य उत्तर आहे सी. राष्ट्रपती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, संविधानातील मूलभूत अधिकार किती आहेत? तुमचे ऑप्शन आहे 5, बी. 6, सी. 7, डी. 8. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 6. तुमचा पुढचा प्रश्न आहे, संविधानाचे संरक्षण करणारा सर्वोच्च अधिकारी कोण? तुमचे ऑप्शन आहे पंतप्रधान, बी. राष्ट्रपती, सी. सर्वोच्च न्यायालय, डी. मुख्यमंत्री.
तुमचे योग्य उत्तर आहे सी. सर्वोच्च न्यायालय. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतीय संसद किती सभागृहांची आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. बी. 2, सी. 3, डी. 4. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 2. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारताचा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख कोण? तुमचे ऑप्शन आहे अ. पंतप्रधान, बी. राष्ट्रपती, सी. मुख्यमंत्री, डी. संसद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. राष्ट्रपती. तुमचा पुढचा प्रश्न आहे. लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तुमचे ऑप्शन आहे अ. 4 वर्षे, बी. 5 वर्षे, सी. 6 वर्षे, डी. 7 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 5 वर्षे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे न्यायालय आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. जिल्हा न्यायालय, बी. ग्राम न्यायालय, सी. संविधानिक न्यायालय, डी. उच्च न्यायालय. तुमचे योग्य उत्तर आहे सी. संविधानिक न्यायालय. तुमचा पुढचा प्रश्न आहे. राज्यसभेतील सदस्यांची निवड किती वर्षांसाठी केली जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. 3 वर्षे, बी. 4 वर्षे, सी. 5 वर्षे, डी. 6 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे डी. 6 वर्षे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाचे प्रमुख कोण असतात? तुमचे ऑप्शन आहे अ. मुख्यमंत्री, बी. मुख्य निवडणूक आयुक्त, सी. पंतप्रधान, डी. न्यायाधीश. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मुख्य निवडणूक आयुक्त. तुमचा पुढचा प्रश्न आहे. संविधान सभा अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहे अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी. जवाहरलाल नेहरू, डी. सरदार पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे बी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारताचे नागरिक होण्यासाठी काय आवश्यक आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. नोकरी, बी. जन्म किंवा नोंदणी, सी. निवडणूक जिंकणे, डी. शिक्षण. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जन्म किंवा नोंदणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. मुंबई, बी. नवी दिल्ली, सी. पुणे, डी. कोलकाता. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नवी दिल्ली. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. राज्याची विधिमंडळाची 2 सभागृहे कोणती? तुमचे ऑप्शन आहे अ. लोकसभा व ग्रामसभा, बी. विधानसभा व विधान परिषद, सी. संसद व पंचायत, डी. न्यायालय व पंचायत.
तुमचे योग्य उत्तर आहे बी. विधानसभा व विधान परिषद.